लगेच सुरू करा. प्रेमाचा आणि आग्रहाचा कॉल आहे. मॅचकडे आपण चालतोय. दोन ताकदवर संघामध्ये आता इथे आपल्याला लढाई पाहायला मिळेल. इकडे एका बाजूला 11 स्टार मोठा खांदा आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच गावदे क्रिकेट संघ भिंगार. हे दोन संघ आपण एकमेकांच्या विरोधात इथे आता पाहतो. आजच्या रात्रीच्या क्लॅश मधून आपण पाहतोय ही सेकंड लास्ट मॅच आहे. इथून जिंकेल तो संघ मोहपाडा संघासोबत खेळेल आणि मग त्या सामन्यामधून जिंकणारा संघ थेट अंतिम 6 मध्ये जाईल. अशी लढाई असेल आजच्या पूर्ण दिवसाची. मॅचकडे आपण बोलतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला ऑफिशियल्स पाहायला मिळतील. पॉवर प्लेचं षटक आहे. सो पॉवर प्लेला गोलंदाजी करताना आपण गोलंदाज पाहतोय टीम अविनाश यावेळेला भिंगार कडून. समोर आपण पाहतोय फलंदाजीसाठी आलेला फलंदाज स्ट्राईक हँडला छोट्या चणीचा प्रतिभावंत खेळाडू, अलौकिक प्रतिभा ज्याची. नुकताच बायकर मॅन टॅग ज्यानं आपल्या छातीवरती कोरलेला असा खेळाडू म्हणजेच सुदाम नाईक ऑन स्ट्राईक आपल्याला खेळताना पाहायला मिळालं. सुदाम हो, पहिलाच बॉल गॅप मधून बॉल पॉइंट मधून एक्स्ट्रा कव्हरला सीमारेषेच्या पार चौकार. व्हेरी फर्स्ट बॉल आणि पहिल्याच बॉलला बाउंड्री. अफलातून फलंदाजी, 4 झालेली दमदार सुरुवात. बॉल देखील आपल्याला सीमेच्या पलीकडे येताना पाहायला मिळतो. चौकार आलाय. सुदाम आणि गुरुनाथ हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकला फलंदाज तयार असेल. ओ द विकेट. ओ चांगला फटका गॅप मधून ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये पाहिलं फिल्डर कोणी नाही आहे आणि तिथे लॉंग ऑनला मिड ऑन मध्ये घेतलेला आहे. सो त्याच गोष्टीला हेरता आपण पाहतोय. आक्रमण सुरू आहे सुदाम नाईकचं. जबरदस्त फलंदाजी दाखवतोय. 2 बॉलला 2 मोठे फटके पाहायला मिळालेत आणि आक्रमण करत असताना सुदाम छान फलंदाजी दाखवतोय संघासाठी. सुदामचे फटकेबाजी पाहता अगदी असं वाटतं की त्याचा जो फली फिरवण्याचा अंदाज तो तर चोरता येणार नाही. मग त्याची चेंडूची फली जी आहे ती फलीच चोरून न्यावी. का छान तो खेळतो. कारण ग्रामीण मध्ये देखील आपण पाहतो गोरसई बी सारख्या संघाला परास्त केलेला संघ आहे मोठा खांदा. स्ट्राईकला फलंदाज तयार. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न आपण पाहतो. ऑन साइडला बॉल ऑन ड्राईव्हचा फटका. स्ट्राईक मिळेल इथून गुरुनाथला. 1 रन इथे येते आणि एका रन धावसंख्या आपण पाहतो की पुढे चाललेली आहे. संख्या जी आहे फळकावरती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला 9 धावा झालेल्या आहेत. पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करत असताना चांगल्या पद्धतीचे फटके आपण इथे पाहतो खेळाडूचे. स्ट्राईकला फलंदाज देखील आपण पाहतो बॅटिंग करण्यासाठी. थोडे चेंजेस आपण पाहतो आता इथून मात्र बॅट रिप्लेस करायचे मे बी खेळाडूला. इवन रनर आहे. यस माफ करा. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गुरुनाथ डिफेन्स करायचा प्रयत्न. ओ सिंगल तिकडे. 1 धाव आपण पाहतो आपल्याला जरूर पाहायला मिळेल. कोलो टाप्याचा बॉल डिफेन्सिव्ह खेळलेत सुद्धा. 1 रन पाहायला मिळतं तिकडे. सेकंड साठी निघालेत पा स्ट्रायकेडला. ओ पोहोचलेत मे बी. क्या बात आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली खेळाडूची. येस अमित हिलम यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. अमित हिलम. ओ चांगला फटका. इम्प्रुव्हायझिंग फटका 4 रन साठी चौकार.
नक्कीच मॅन ऑफ द मॅच सावरसे संघ जिंकला होता. ते अमितला मी विनंती करतो की ते आपलं टायटल घेऊन जायचंय. धावसंख्या जी आहे ते आपण पाहतो की 16 झालेल्या. आपल्याला चांगल्या पद्धतीनं मॅनेज केलं बॅटिंग करताना खांदा संघाने. गुरुनाथ आहेत स्ट्राईक एंडला. गोलंदाजी मार्फर गोलंदाज तयार. राऊंड द विकेट. हो धीरज फटका फसलाय. कॉट बँडची नामी संधी ऍज अ बॉलर आणि चांगली आपण पाहतोय झेल टिपत असताना फलंदाजाला बाद केलाय. धक्का बसतोय पहिला. गुरुनाथ नाईक बाद होतोय. एकूण धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते यावेळेला 16 झालेली आहे. 16 रन आपण पाहतो धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडला खेळण्यासाठी फलंदाज देखील सज्ज आहे. बॅटिंग करत असताना आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच धीरज ज्यानं सुरुवात केली विकेट पासून. ती महत्वाची विकेट स्पेशली गुरुनाथ नाईकला बाद केलं. आता अजय नाईक मैदानाच्या आतमध्ये आलाय. चांगला फलंदाज आहे. आणि आता त्याला इथून आपण पाहतो बॅटिंग करताना स्ट्राईक एंडला तो आपल्याला पाहायला मिळतोय. लेट कट करायचा प्रयत्न होता आणि फटका फसलाय. अजून एक विकेट बॅक टू बॅक 2 विकेट लॉस. रो मध्ये दुसरी विकेट येते. 2 सफलता गोलंदाज धीरजला आणि दुसरा धक्का टीम 11 स्टार खांदाला. अजून एक फलंदाज बाद होतोय आणि हा महत्वाचा आता मात्र आपण पाहतोय की फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश सुदाम आहे मैदानाच्या आतमध्ये. बट तो नॉन स्ट्राईक एंडला आहे. आणि स्ट्राईक एंडला आपण जर विचार केला आता इथून अजयची विकेट गेल्यानंतर संघ थोडासा अडचणीमध्ये असणार आहे. नवनाथ नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. ओस पडलेली आहे थोडी. आता आपण पाहतो की विकेटमध्ये नमी आहे, आर्द्रता आहे हवेमध्ये. त्यामुळं बॉल क्लिअर करणं आपण पाहिलं तर सरळ दिशेनं थोडे कमी जात आहेत षटकार. आणि हे प्रत्येकी नाईट स्पर्धेमध्ये होतं. जसे जसे आपण पाहतो की रात्र सरते आणि मग एंडिंग मोमेंट येतात त्यावेळेला धावा थोड्या कमी बनतात. मग त्यावेळेला ग्राउंड स्ट्रोकचा जास्तीत जास्त आपण पाहतो की फलंदाज वापर करतात. आणि सन्मानजनक धावसंख्या ज्या वेळेला अशा पद्धतीनं जमते ना त्यावेळेला फायदा मिळतो त्या गोष्टीचा. राऊंड द विकेट हा बॉल कट केला. फिल्डर आहेत सेकंड स्लिपला बीट करून बॉल थर्ड मॅनच्या रिझन मध्ये. चारूंसाठी अफलातून फटका चौकार. बीट झाले बॅट्समन. बीट झाले आपण पाहतो इथे फिल्डर. सेकंड स्लिपला चेंजेस केले जातात आता ड्युरिंग या खराब प्रदर्शनामुळे आपण पाहतोय जागा बदललेल्या. आणि तिथे आता इथून जरूर जसे नंबर 13 ला बोलवलंय रोहितला पॉइंट मध्ये आता ठेवलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. त्यानंतर लॉंग ऑफ आपण पाहतोय तैनात आहेत. लॉंग ऑन देखील तैनात आहेत. काव कॉर्नर थोडेसे आपल्याला ऑर्थोडॉक्स पाहायला मिळतात. आणि दुसऱ्या बाजूचा विचार केला तर मिड विकेटला फिल्डर आहेत आणि फाईन लेग आतमध्ये लेग स्लिपला अशी फिल्डिंग पाहायला मिळते. चांगले फिल्डिंग फर्स्ट स्लिप सेकंड स्लिप तैनात. आणि मधोमध्ये जर आपण पाहिलं तर जरूर आपल्याला मिड ऑफ आणि पॉइंटच्या मधोमध्ये एक फिल्डर पाहायला मिळतो. ऍज अ बॉलर गोलंदाज तयार धीरज. ऑन द विकेट. उंच बॉल हवेत बॉल वाऱ्याशी वार्ता करत सीमा रेषा पार. दणदणीत षटकार. क्या बाद आहे. जबरदस्त फलंदाजी आणि पॉवरफुल फटके पाहायला मिळतात. गुरुनाथ बाद झाल्यानंतर आपण पाहिलं अजय आला. बट अजय बाद झाल्यानंतर नवनाथ आला आणि नवनाथांना आपण पाहतो आतापर्यंत 10 धावा आपल्या संघासाठी दिल्यात. 10 धावसंख्या पुढे एकूण 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. राऊंड द विकेट. स्लॅश करायचा होता. पाहू शकतो आपण इथे हा चेंडू जो आहे तो निर्धाव चाललेला. कारण वेगवान चेंडू होता आणि स्पेशली आपण पाहिलं तर कम्युनिकेशन झालं नाही. समन्वय साधता आलं नाही. त्यामुळं हा जो बॉल आहे तो
बॅट्समनला थोडासा आपण पाहतो की त्रासदायक जरूर राहिला आणि जाऊ दिलं त्यांना बॉलला. त्याला माहिती आहे की इथे विकेट वाचवणं फार महत्वाचं आहे, कारण महत्वाच्या 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता पकडावा लागलाय. भिंगार खोल टप्प्याचा बॉल यॉर्कर लेनचा टाकलेला आहे. कॉर्नर मध्ये फिल्डर तिकडे उपलब्ध, फिल्डिंग चांगली. सेकंडला आपण पाहतो थ्रो, जिकडे विकेट किपर तैनात आहेत तोपर्यंत धावा घेत असताना आपण पाहतो. सुदाम चेंडूची मागणी करतायत, टॅप करतायत, चाच पडताळणी सुरू मैदानाच्या आतमध्ये, कारण सामना इम्पॉर्टंट आहे आणि त्यामध्ये अहम भूमिका पहा. सुदामची हाईट, यस, टोटल धावा ज्या आहेत आपण पाहतो 27 झालेल्या आहेत. 27 रन आपण धावफलकावरती पाहतो. 2 षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय संपलेला आणि चांगली धावसंख्या इथे आपण पाहतो की उभी केलेली आहे, ज्यामध्ये 13.50च्या सरासरीने आपण टीमला धावा बनवताना बघितलं. डाव बॅटिंग करत असताना चांगला सजवला, भिंगारच्या अगेन्स्ट खेळतात आणि स्पेशली सुदाम मैदानामध्ये हा एक त्यांचा प्लस पॉइंट आहे. काम करत असताना जर आपण विचार केला, थोडं मन लावून काम करणं फार महत्त्वाचं ठरतं, मग कुठलंही क्षेत्र असू दे. नाहीतर असं होतं की अगदी आपण आहोत धामणीमध्ये आणि लक्ष खानामध्ये, मग त्यावेळेला आपण पाहतो की आकस्मिक दुर्घटना होण्याचे चान्सेस वाढतात. ते कोणासाठी होतं त्यांना कळालंय. मॅचकडे जाणं महत्वाचं आहे. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर जरूर पाहायला मिळते 1 न वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 28 वरती. 28 रन ऑन बोर्ड, 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. वैभव तिसऱ्या क्रमांकाचा षटक टाकण्यासाठी शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत आणि त्यामध्ये जर आपण विचार केला तर जरूर या 5 बॉल मध्ये किमान 10 ते 12 धावा घेण्याचा कानमंत्र, इव्हन आवाज जो आहे तो खेळाडू कक्षेतून दिलेला आहे खेळाडूंसाठी. बट सुदाम हा खेळाडू जो आहे तो त्याचा कॅलिबर तो नाहीये, कारण हा खेळाडू असा खेळाडू आहे जो शेवटच्या अंतिम 3 बॉललाही 14 ते 15 धावा घेऊ शकतो. इतका छान हा फलंदाज आहे. आता इथे रिव्हर्स पूल खेळायचा प्रयत्न होता. पॉइंट आपण पाहतो थोडे जरूर एक्स्ट्रा कव्हर जे आहेत ते पॉइंट पेक्षा थोडे लांब आहेत. नॉर्मली 10 ते 12 फावलांपासून, आणि त्यांच्याकडे आता सतर्कतेचा इशारा दिलाय. गोलंदाज असतात काही बॅट्समन आपण या प्रकारचे पाहतो, ज्यावेळेला फिल्डिंग सेटअप होते त्यावरून मग गोलंदाजाचा माइंड रीड करतात की कुठला चेंडू पडेल. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहतो या गोष्टी सातत्यानं पाहायला मिळतात. हो, फिरून खेळलेत, इम्प्रोवायझिंग फटका, लॉंग स्टॉप, नॉन स्टॉप, वन बाउन्स ओव्हर द टॉप, ओव्हर द रॉप, बॉल सीमारेषेच्या बाहेर, 4 रन साठी चौकार. सुदाम ऑन फायर, मार्क चौकार आपण पाहतोय टीम 11 स्टार खानदाच्या खात्यामध्ये आणि एकूण धावसंख्या 32 धावा धावफलकावरती. 32 रन ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट, 2 गड्यांचा मोबदला आतापर्यंत मोजलेला आहे. तेलही गेलं, तुपही गेलं, हाती आलं धुपाटणं. जयवंतबाई भस्मा सामन्याचा आनंद घेत आहेत. आवाज असा होता असा, कारण ज्यावेळेला नितेश सल्ला मसलत करत होता त्यावेळेला नितेश वर येईल नाही होणार, कडक आवाज होता. ओ व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द नाईट. जबरदस्त फटका पाहायला मिळतो. स्वाईप केलं आणि आपण पाहिलं की दिशा दिली. फटका इतका आपण पाहतो सहजतेनं हाताळला सुदामनं की आपण पाहतो की छान फलंदाज आलाय. मी आधीच चर्चा केली होती की हा फलंदाज जो आहे तो छोट्या चणीचा प्रतिभावंत खेळाडू आहे. त्याच्या अगेन्स्ट मध्ये डॉट बॉल टाकणं म्हटलं तर लोखंडाचे चणे चावण्यासारखी गोष्ट आहे. कारण गोरसई ब हा संघ जो आहे तो आपण पाहतो ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सध्या टेनिस क्रिकेट हायलाइट करतो. इतका छान ते खेळतात. ISPL मध्ये त्यांचे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले, भावेश पवार आणि पवन केणे. त्यांच्या अगेन्स्ट मध्ये या संघाचा खेळ आणि त्यांनी त्यांना परास्त देखील केलं होतं. हा तो 11 स्टार खांदा संघ आहे. ओ द विकेट, फ्रंट फूट लावून खेळायचा निर्णय. पुन्हा एकदा लीडेज बॅक स्क्रीनच्या अलीकडच्या बाजूने लॉंग शॉप मध्ये पुन्हा एकदा वन्स अगेन बॅक टू बॅक तिसरा चौकार सुदाम कडून. आतापर्यंत बॅटिंग करत असताना आपण पाहतो या खेळाडूने 6 चौकार लगावलेत. बॅक टू बॅक 3 चौकार. सुरुवातीला पहिले 2 चेंडू सामना करत असताना बॅक टू बॅक 2 चौकार, मधोमध्ये 2 चेंडूचा खेळ केल्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहिला 1 चौकार, त्यानंतर डॉट बॉल आणि आता सलग 3 चौकार. जबरदस्त फलंदाजी. अंतिम बॉल, हाही बॉल, अप्पर कट, स्लॅश केलं बॉलला आणि दरम्यान मध्ये पुन्हा एकदा सलगचा 4था चौकार. चौकारांची फोट्रिक, क्या बात आहे. अप्रतिम फलंदाजी. इनिंग क्रमांक 1 उरता नक्कीच पूर्वाधाचा खेळ आता इथे संपत आहे आणि पूर्वाधामध्ये बॅटिंग करत असताना आपण बघितलं की टीम 11 स्टार खांदा संघानं जमा केलेली आहे एकूण 44 इतकी धावसंख्या आणि 45 धावसंख्या आता असणार आहे.
45 धावांचं लक्ष असेल. काय घडेल काय बिघडेल हे देखील पाहणं फार महत्वाचं. 45 धावांचं आव्हान असेल. 11 स्टार सुकापूर आणि भिंगार हे दोन ताकदवर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये ही लढाई लढतायत. सुकापूर बोललो का? अच्छा. 11 स्टार खांदा आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये आपण पाहतो भिंगार. नाही ग्रामीण मध्ये 11 स्टार सुकापूर संघ आहे. त्यामुळे ती सवय झालेली आहे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सेकंड आपला तुमच्या सगळ्यांचा मी स्वागत करतो आणि तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा घेऊन चलेन मैदानाच्या आतमध्ये. We are watching the big tournament and also big fight. 11 स्टार खांदा अगेन्स्ट ला गावदेव भिंगार, दोघांमध्ये मॅच आणि दोघांमध्ये आपण हा सामना पाहतोय. बल्ले असा सामना खेळण्यासाठी आपण पाहतोय. खेळाचे डावाचे संघाचे आपण पाहतोय या फलंदाज तयार आहेत. गोलंदाजीच्या मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल इथून अजय नाईक ज्याला इथून प्राचारण केलंय. वेगवान गोलंदाज आहे टीमचा आणि त्याला आपण पाहतो आता इथे बॅटिंग करत असताना बॉलिंग करत असताना आपण पाहतोय. कारण का बॅटिंग आपण सुरुवातीला पाहिली, विकेट त्याची मिळाली होती, त्यामुळे अजयनं थोडं नाराज केला आज. अजय नाईक म्हटलं तर मग तो देखील चांगला खेळाडू. नितलसची स्पर्धा आपल्याला आठवेल, संग्राम नितलसची. त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं की या खेळाडूंना आपल्या स्वप्नातील बाईक पटकावली यंदाच्या हंगामामधील. आणि तिथे आपण पाहिलं की बायकरमॅन टॅग ऑफ द इयर या खेळाडूला, कारण सुरुवातीला पहिली बाईक मिळवण्याचा मान कोणाला जातो याची चर्चा केली जाते. मग पडघे गावातील आपण पाहतो की जरूर खेळाडू तो म्हणजेच हो पहा इथे हा बॉल जरूर दावा घेण्यासाठी पहा. ओ डायरेक्ट हिट झालाय आणि फलंदाज बाद होईल. धक्का आपण पाहतोय. बॅट्समन आउट, मोठी विकेट, फलंदाज बाद. चर्चा होती अगदी बाईकची. अगदी निखिल म्हात्रे आपण पाहिले, त्यांनी पहिली बाईक. त्यानंतर जरूर अजयचं नाव आपल्याला पाहायला मिळालं. हितेन पाटील चिंचवली आणि अजय हे तीन खेळाडू आपण पाहतो की टॉप 3 बायकर मॅन आतापर्यंत पनवेलमध्ये तरी सुरुवातीचे आघाडीचे सध्या गणले जातात. त्यानंतर सागर उल्वेकर आले मोरबेचे पनवेलमधून आणि त्यानंतर आपण पाहिलं की अनेक खेळाडू मग आपल्याला आता पाहायला मिळतात. सो ही नावं आवर्जून घेतली जात आहेत. स्ट्रायकरला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. सूरज वाघ आहेत आमच्या सोबत आज समालोचन करण्यासाठी. आणि जेव्हा आपण पाहायचो, मला आठवतो किस्सा, ज्यावेळेला चिंचवलीमध्ये ग्राउंडला स्पर्धा होती आणि सूरज आमच्या नक्कीच वनवासी कल्याण आश्रमामध्ये तशी शिक्षण घेण्यासाठी कंप्लीट करण्यासाठी होता. आणि एका वेळेला आला होता तो सामने पाहण्यासाठी. आणि त्यावेळेला आपण पाहिलो की नवनवीन नवीन नवीन म्हणजे तो डान्स आला होता ग्रीन बावला करून काहीतरी, टँगो टँगो असं काहीतरी, राईट. आता ते नाही आठवत आहे, बट त्यावेळेला सूरजला पाहून आम्ही म्हटलं होतं की सूरज ऍज इट इज तसा आहे. आणि तेव्हा तो मॅचेस पाहिला यायचा. बट आज पहा,
तोच सूरज ज्याची आम्ही मजाक मस्ती करायचो इव्हन त्याच्यासोबत टिंगल टवाली तो आज आमच्यासोबत समालोचन करतो. दिस इज सक्सेस. याला म्हणतात सक्सेस. आणि त्यांना आता सांगितलं की अगदी तुमचं समालोचन ऐकून आम्ही हातात माईक घेतला आणि आज आम्ही समालोचन करतोय. हे पाहून जरूर एक छोटा अभिमान वाटतो की आता काय जर पाहून आपल्याला कोणी शिकत असेल तर यापेक्षा अजून मी म्हणेन की चांगली गोष्ट काय असेल. प्रत्येकानं इम्प्रुव्हमेंट करावी, प्रत्येकानं चांगला खेळ करावा यात शंका नाहीये. डाव देखील तितका चांगला सूर्य मैदानाच्या आतमध्ये. फटका फसलाय, फिल्डर आहेत. हो आणि जेल, बॅट्समन आउट. धक्का आपल्याला पाहायला मिळतोय, फलंदाज बाद. शिक्षण घेण्यासाठी ज्या वेळेला आपण एखाद्या वसतिगृहामध्ये जातो, इवन एज्युकेशनल कुठल्या आपण सामाजिक क्षेत्रामध्ये जातो राहणीमानासाठी इवन कशासाठी, आणि त्यावेळेला आपण शिक्षण न घेता जर क्रिकेट पाहिलं तर मग शिक्षणामध्ये आपल्याला झिरो मिळेल. हे नक्कीच खरं आहे. 10वीला आपण पाहिलं की 80% पडले होते सूरज वाकला, आणि 11वी 12वी सायन्स मधलं एज्युकेशन मग तेव्हा 48%, कारण क्रिकेटचा नाद लागला. नाद खतरनाक आहे हा. एक वेळ जीव जाईल पण हा नाद नाही जाणार, अशी कंडिशन आहे. चांगला क्रिकेट खेळतो, देरंग मधून गोलंदाजी करतो. आज ऍज अ गुणलेखक म्हणून बसलाय या स्पर्धेसाठी. पहिल्या दिवशी देखील आपण पाहिलं की इथे सामने एन्जॉय करण्यासाठी आला होता, राईट. त्याच्यानंतर पूर्ण रात्र त्याने स्कोरिंग केली. आज या स्पर्धेसाठी आपण पाहतो 5 दिवस तो सलग आवाज ऐकवतोय. प्रामाणिकता. हो इथे पहा, षटकार, सिक्सर आलाय भिंगारकडून, 6 रन्स समाचार घेतलाय आणि 10 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 10 रन. अजय नाईक वरती हल्ला चढवला. अविनाश, षटकार आपल्याला पाहायला मिळतो. 6 धावा. धावफलकावरती आपण पाहतो. लेफ्ट हँड बॅट्समन आहेत समोर. अविनाश अविनाश जाधव. नाईकचा बॉल रुबी कट, बट बिहाइंड द विकेट आपण पाहतो की गुरुनाथ नाईकनं बॉलला स्टॉप केला ऍज अ विकेट किपर म्हणून काम करत असताना. फटका होता खोलवर टप्प्याचा, त्याला चायनीज कट करायचा प्रयत्न होता कारण चॉप करण्याशिवाय पर्यायच नव्हता. बट इथे पाहिलं तर जरूर बॉल जो आहे तो विकेट किपर कडे गेला, त्यामुळे कुठलीही रन नाहीये. शेवटचा आपण पाहतो की आता या षटकामधून एक बॉल शिल्लक आहे. मोठ्या फटक्याची अपेक्षा आहे टीम भिंगारला. हाय बॉल, बट वाईड आहे पंचांचा कॉल. सो अतिरिक्त 1 रन एक्स्ट्राच्या माध्यमातून टीमला, आणि 1 धावसंख्या देखील पुढे. येस, ऑनफिल्ड अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज केलंय गुरुनाथ नाईकनं आणि वाईड साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. येस, तडप्पा सांगतायत आम्ही ऑनफिल्ड अंपायर सोबत जाण्याचा निर्णय इथे वापरू, आणि हा जो बॉल आहे तो वाईड गृहीत धरला जाईल. अतिरिक्त आपण पाहतोय रन. वाईड लाईन आपण पाहिली, वाईड लाईनला बॉल जरूर पडलाय, बट थोडासा आपण पाहतो इम्पॅक्ट जो आहे तो आउटसाइड लाईनचा आहे. सो इथे आपण पाहतो की इथे हा वाईड गृहीत धरला जाईल. एक्स्ट्राची रन आता अतिरिक्तच्या माध्यमातून टीमला मिळेल. भिंगार संघ मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला पुन्हा एकदा लाईन विस्कळीत. अजय नाईक, अविनाश जाधव आपण पाहतोय बॉलला जाऊ देतोय. 2 एक्स्ट्रा चेर आला, आता चौकार जरी आला तरी म्हणून आणखी तो खुश असेल, कारण 6 धावा मिळतील या बॉलवरती. एकूण धावसंख्या जी आहे ती 12 पाहायला मिळते. 12 रन ऑन बोर्ड आपल्याला जरूर पाहायला मिळतात. 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 33 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. स्ट्राईकला फलंदाज तयार. या वेळेला पुन्हा वाईट, पुन्हा एकदा आपल्याला वाईट पाहायला मिळतोय. सलग 3 वाईट पाहिलेत आपण अजय नाईक कडून. रिव्ह्यू देखील गमावला आता.
त्यामुळे आता कुठला ऑप्शन नाहीये स्वीकारण्याशिवाय. हा ही बॉल आपण पाहतोय लाईन पासून भरपूर दूर आहे. त्यामुळं इथे आपण पाहतो की वाईट योग्य निर्णय मी म्हणेन की मुख्य पंचांचा. स्ट्राईकला फलंदाज तयार असेल. पुढचा बॉल अजय नाईक तयार आहे. नाईकची खासियत आहे की तो जास्तीत जास्त बॉडी पासून दूर ठेवायचा प्रयत्न करतो चेंडू. हा फटका आपण पाहतोय. पहा तिकडे ऑन साइडला फिल्डर आहे ऑफ साइडला. एक रन कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे. हो 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धाब्यासाठी निघाले होते नॉन कडून फलंदाज बट नकार पाहायला मिळतो तो म्हणजेच मेन साईडची पहा 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 काय आहेत नखरे. आपल्याला अशा प्रकारची जरूर जे आपण पाहतो की लिटिल बिट फाईट पाहायला मिळाली होती. फाईट नव्हती गोड फाईट होती म्हणूया कारण एका साइडला डेव्हिड वॉर्नर आणि एका साइडला रवींद्र जडेजा आणि दोघांमध्ये आपण पाहिलं की ऍज इट इज असाच प्रकारचं समीकरण गुंतलं होतं. रवींद्र जडेजा थ्रो करेन त्यानंतर आपण पाहिलं डेव्हिड वॉर्नर थोडा पुढे यायचा मागे जायचा. मग डेव्हिड वॉर्नरने लास्ट ऍक्शनला रवींद्र जडेजा ज्या पद्धतीनं तलवार फिरवतो म्हणजे बॅट फिरवतो तलवारीचं सेलिब्रेशन ऍज इट इज तसं केलं आणि तिथे पाहिलं की मग रवींद्र जडेजा असू लागला आणि त्याने म्हटलं बाबा ठीक आहे. क्रिकेट मधले आपण पाहतो की जरूर मोमेंट्स आहेत. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर पाहायला मिळते 15 धावा पहिल्या षटकामधून आल्यात आणि ज्या सरासरीनं चालायचं त्या सरासरीनं पहिला मी म्हणेन की पॉवर प्ले तरी चाललेत बॅटिंग करताना पिंगार संघाचे खेळाडू चेस करतायत धावा. आता येणारे बॉल बाकी आहेत 12 आणि 12 बॉलला गरज आहे ती म्हणजे 30 धावांची प्रत्येकी षटकामागं 15ची सरासरी. स्ट्राईक एंडला फलंदाज तयार तो म्हणजेच इथून अतुल. सुदाम नाईक गोलंदाजीसाठी समोर अतुल नाईक. नाईक वर्सेस नाईक ही क्लॅश. हे कम्प्लीट सेकंड साठी जाण्याचा प्रयत्न होता बट नाही. एकच धाव एका धावीवरती समंजसपणा पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या आपण पाहू शकतो इथे 1 न पुढे चालली आहे. संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 16 या आकड्यावर. येणारे बॉल बाकी आहेत 11 आणि 11 बॉल आता जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती म्हणजेच 29 धावांची. 11 चेंडू 29 धावा. काय घडेल काय बिघडेल कोण जिंकेल कोण हारेल यासाठी आपण पाहतोय मॅच सुरू या मैदानाच्या आतमध्ये दोन ताकदवर संघामध्ये ही लढाई आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट हँड बॅट्समन समोर अविनाश जाधव आणि समोर सुदाम नाईक. एक आपण पाहतोय की हाईट कम फाईट ज्यादा तर एका बाजूला आपण पाहतोय लेफ्ट हँड बॅट्समन आहे म्हणजे लेफ्टी बॅट्समन जर पाहिलं तर जे खुंखार मानले जातात आणि ज्यांचे फटके पाहिले तर फार तर आपण बाउंड्री लाईनच्या पलीकडेच पाहतो. डिफेन्स करायचा प्रयत्न गॅप मधून बॉल तिकडे आपण पाहतोय पॉइंट मधला बॉल जरूर ट्रॅव्हल झालाय. सेकंड साठी जरूर यायचा प्रयत्न करतायत पा. एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. एक रन येईल एका धावेनं धावसंख्या पुढे. टीम देखील आपण पाहतो आता इथून पुढे जाईल. संघाचं खातं जे आहे ते जाऊन पोहोचतंय. यावेळेला एकूण धावसंख्या आपण पाहतो 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 17 रन टोटल काढला आपण पाहतो यावेळेला लागलेल्या धावा. चला स्पीडअप करा. नेक्स्ट बॉल सुदाम नाईक. उचलून घ्यायचा होता लॉफ्ट करण्यासाठी गेले बट मिस झाले. टप्पा पडल्यानंतर बॉलला एलिगेशन चांगलं. विकेट किपरनं आपलं काम अगदी चोखरित्या बजावलेलं आहे. कुठलीही चूक नाहीये. योग्य बॉल आणि निर्धाव चेंडूची सांगाता. टीमची धावसंख्या 17 झालेल्या 17 रन ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. टीमच्या खात्यामध्ये आतापर्यंत जमा झालेली धावसंख्या. उद विकेट. काही बॉल आपण पाहतो तेवढा चाल सुदाम नाईकचा पलटवार सुरू आहे. मॅचला डीप नेतोय. मॅचला आपण पाहतोय अजून हलकी करायचा त्याचा प्रयत्न आहे म्हणजे प्रेशर समोरच्या वरती तो सध्या टाकतोय. चेंडू नाही जलते निखारे फेकतोय कारण जसा जसा डॉट बॉल येत जाईल तसा तसा प्रेशर वाढेल आणि मग या मॅच मध्ये मी म्हणेन की बिंगार संघ थोडासा बॅकफुटला जाईल. आता काहीतरी चान्स घ्यावी लागेल खेळाडूला. हलवार गतीचा बॉल गतीनं बीट केलाय आणि आपण पाहतो इथे या बॉल वरती मात्र विकेट जरूर प्राप्त होतीये. फलंदाज होतोय बाद आणि सुदामला मिळते सफलता.
सातला आता आपण पाहतो 28 ची गरज असणार आहे. ओ सेकंडचा कॉल आहे पहा इकडे. दुसऱ्या धावेसाठी आणि 2 धावा आपण पाहतोय पूर्ण करतायत. सप्लाय भरपूर चांगली पाहायला मिळाली. ओव्हर कम्प्लीटचा इशारा. आता इथून 6 बॉलचा खेळ बाकी असणार आहे आणि 6 बॉल मध्ये गरज असणार आहे 26 धावांची. चला स्पीडअप करा. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉलला गरज आहे ती म्हणजेच 26 धावांची. सुनील आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्कवरती खानदास संघाकडून. वैभव कातकरी 2 धावांचं योगदान दिलं नॉन स्ट्राईक हँडला आहे. तर अविनाश जाधव ज्यानं षटकारानं आक्रमण केलं होतं त्याला आता इथे जबाबदारीचं ओझं वाहावं लागेल यात काय मात्र शंका नाहीये. आणि अविनाश इथे मात्र ते काम करेल का हे पाहणं फार महत्वाचं आहे. आक्रमण करायचा प्रयत्न फिल्डर आहे तिकडे. ओ हातामध्ये देऊन बसलाय आणि विकेट पडतीये. मोठा धक्का भिंगार संघाला. जाधवचा खेळ संपतोय. इथे बॉल हवेत. पुन्हा एकदा चान्स आहे. वन्स अगेन वन मोर विकेट. बॅक टू बॅक 2 विकेट आणि अजून एक धक्का टीम भिंगारला. फलंदाज बाद. हो डिफेन्स केलाय. दिशा दिली आहे आणि समोर आणायचं बॅटिंग साठी स्ट्राईकला त्याला जरूर आता इथून वैभवला. वैभव चांगला फलंदाज आहे. रेग्युलर ग्रामीण मध्ये देखील आपण पाहतो या काढूला. आता इथून मॅच खेळत असताना मी म्हणेन की उर्वरित ज्या 3 चेंडूंचा आहे समाचार घेणं फार महत्वाचं आहे. आज तरी आपण पाहतो की आता हातातून निसटत चालल्या बट मार्जिन मेंटेन ठेवणं फार महत्वाचं आहे आणि मॅटर करते ती गोष्ट. ओके हा बाद आहे. चांगली गोलंदाजी सुनीलची. शेवटचे 2 बॉल आणि आता इथून आपण पाहिलं तर जरूर गरज असणार आहे ती म्हणजेच 25 धावांची. औपचारिकता बाकी आहे. सुद्धा आमचे छोटे बंधू आहेत सुनील. क्या बात आहे. काय गोलंदाजी पा. यॉर्कर लेनचे बॉल फार फार आपण पाहतो की वापरले जातात ज्या वेळेला गोलंदाजी करतो खानदास संघ त्यावेळेला आणि त्याचा बेनिफिट मिळतो त्यांना. अप्रतिम गोलंदाजी. टीम जर आपण पाहिली तर जरूर पाहायला मिळेल यावेळेला 20 वरती जाऊन पोहोचली. सो थोडेसे बॅकफुटला. पुढचा बॉल काढू सज्ज असेल. विकेट. ओ अप्रतिम. छान गोलंदाजी. धावा चेस करत असताना भिंगार संघ थोडेसे बॅकफुटला बट हार्ड लक. भरपूर चांगला प्रवास आजचा राहिला भिंगार संघ. शुभेच्छा असतील तुम्हाला. टॉस आपण करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. कांदा संघ लगेच कॅप्टन पाठवा इकडे.